1994 नंतर गावगाड्यामध्ये सभापती व्हायला संधी मिळायला लागली, नगराध्यक्ष व्हायला संधी मिळायला लागली, एखाद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायला संधी मिळायला लागली. पण ती संधी आज रोजी आपल्या हातून हिरावून घेतलेली आहे. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येतंय का? या सातारा जिल्ह्यामध्ये या क्रांतिकारकांची ओळख असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्हा म्हणलं की छत्रपती शिवरायांचा सातारा म्हणून या साताऱ्याकडे पाहिलं जातं. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं सोशल इंजिनिअरिंग कुणीकडं? आणि 2026 साली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करून लढणाऱ्या 18 पगड जातींच्या न्याय हक्काचं आरक्षण होतं, ते आरक्षण हिसकावून घेणाऱ्या या महाराष्ट्रातल्या नेतृत्वांची काय बोलावं या नेतृत्वाविषयी? रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधायचं ठरवलं. नुसत्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये स्वकीयांचं राज्य उभं करायचं ठरवलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपल्या जीवाची कुर्बानी करणारे कोण होते? तर बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती होत्या. जीवा महाले, शिवा काशी, बेहरजी नाईक, तानाजी मालुसरे, गावगाड्यातली 12 मावळ मुलखातली माणसं होती, शेतकरी माणसं होती, भटके माणसं होती. बांधवानं तुम्हाला तो चित्रकथी समाज माहितीये का? कर पल्लवी करून बघा, तिकडे 2 जण संबळ वाजवत उभे राहतात आणि इकडं आपल्या घरामधल्या माता भगिनींना तो नाव सांगायला लावतो आणि नाव सांगितल्यानंतर तो चित्रकथी लगेच त्यांना हातवारे करतो. हातवारे केल्यानंतर तो लगेच तिकडून नाव सांगतो. ही सांकेतिक भाषा असणारी, गुप्तहेरांची भाषा असणारी ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करण्यासाठी काम करत होते. बरं, मी हे का तुम्हाला सांगायला लागलोय? मी का नावं घेतली? बेहरजी नाईक, गुप्तहेर खात्याचा प्रमुख. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तोरणा किल्ल्याची निवड केली, तो तोरणा किल्ला कोणाच्या मालकीचा होता माहिती आहे तुम्हाला? तो तोरणा किल्ला धनोजी धनगर या गवळी धनगराचा होता. तो धनोजी धनगर बोलला, राजा तुमच्या स्वराज्यासाठी हा गड मी तुम्हाला देत आहे. आता तुम्ही म्हणाल, हाके सर तुम्ही हे काय बोलायला लागलाय? नाही, इतिहासामध्ये नोंद आली धनोजी धनगराची. नाही, बेहरजी नाईकाला त्याच्या पुढच्या कुटुंबियांना या महाराष्ट्रामध्ये बेहरजी नाईक, जीवा महाले, शिवा काशी, हिरोजी इंदलकर या माणसांना रॉयल्टी नाही मिळत. या माणसांना, तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांना, ज्या स्वराज्याच्या कामी ज्यांचा बळी गेला, त्यांचं कुटुंबीय कुठं जगतं, काय जगतं, कशी परिस्थिती जगते, कशा परिस्थितीत जगतात? त्या अजय देवगण नावाच्या माणसानं एक चित्रपट काढला तानाजी मालुसऱ्यावरती आणि त्याने सगळ्यात पहिल्यांदा काय काम केलं तर मी ज्या तानाजी मालुसरेंच्या नावावरती हा चित्रपट काढतोय, आर्थिक दृष्ट्या मला 4 पैसे मिळत आहेत, माझं परम कर्तव्य आहे की तानाजी मालुसरेंचं कुटुंबीय कुठं आहे ते शोधत गेले, त्यांना मदत केली. पण आजही त्या डोंगराच्या कुशीमध्ये तानाजी मालुसरेंचं कुटुंबीय जगतंय. जीवा महाले, शिवा काशीदांचं पुढचं कुटुंबीय कुठं आहे, काय करतं, बारामती परिसरामध्ये कशा परिस्थितीत जगतात, हे जर सांगायचं म्हटलं ना, हे मी का तुमच्या समोर मांडतोय? कारण या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांसाठी, बलुत्यांसाठी, भटके विमुक्त जाती जमातीसाठी या माणसांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत पुढे येता आलं पाहिजे. स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये या माणसांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक मिळते. म्हणजे ज्यांना डावललं गेलं होतं, ज्यांना नेहमी या व्यवस्थेमध्ये सेवा करायला लावलं होतं, गावचा धोबी, नाभिक, गुरव, सुतार, सोनार, हे का नावं घेतो मी तुमच्या समोर?
तुम्हाला पहिल्यांदा आरक्षणाचं धोरण समजावून सांगण्यासाठी या गोष्टी मी तुम्हाला गावगाड्यातल्या लोकांना समजावून सांगावं लागतं. कारण काही माणसं डॉक्टर, काही माणसं येतात आणि म्हणतात, हाके सर आपल्याला आरक्षण मिळतंय, मग ह्यांच्या लेकरा बाळांना मिळू दे की. काय म्हणतात लोक, आपल्याला आरक्षण मिळतंय, ह्यांच्या लेकरा बाळांना मिळालं तर काय अडचण आहे. ओके, हा मला तेवढं पाहिजे. या सरकारला माझं सांगणं आहे, आरक्षण हे गरिबी हटवण्यासाठी नाही. आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासांना, गाव कुसापासून डोंगर कुशीला राहणाऱ्या गाव कुसामधल्या गावच्या पाटील वतनदार देशमुखला प्रमुख मानून त्यांच्याबरोबर त्यांच्याशी सेवा देणाऱ्या माणसांना ओबीसीचं आरक्षण आहे. हे आरक्षण मिळालं ना, हे आरक्षण आपल्याला 340व्या कलमामध्ये 1950 सालीच मिळायला पाहिजे होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण दिलेलं होतं. मग 341 आणि 42 एसटी आणि एससीला आरक्षण दिलं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या संसद सभेमध्ये प्रश्न विचारला गेला. पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब तुम्ही गावगाड्यातल्या एससीला आरक्षण दिलं, कारण ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, ज्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला, त्यांना तुम्ही आरक्षण दिलं, हे आम्ही समजून घेतलं. गावगाड्यामधल्या जंगलामध्ये राहणाऱ्या आदिम जातींना, जे गाव कुसापासून नागर वस्तीपासून दूर आहे, त्यांना तुम्ही एसटीचं आरक्षण दिलं, तेही आम्ही समजून घेतलं. पण गावातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, धनगराला, हटकराला, सनगराला, वंजेऱ्याला, परीड, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, आमचा भराडी, गोंधळी, वासुदेव, अरे बेरड, बेडर, रामोशींच्या बाबतीमध्ये कधी अस्पृश्यता पाळली गेली? धनगराच्या बाबतीमध्ये कधी? अरे गावाच्या गाव आहेत त्यांचे. ह्या माणसांना तुम्ही का आरक्षण देताय? बाबासाहेब तुम्ही दलितांना दिलं, आम्ही समजून घेतलं, पण या ओबीसींना आरक्षण कशासाठी देताय? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी कायद्यानं शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल कास्ट सूचीबद्ध मराठीमध्ये या लोकांना मी कायद्यानं आरक्षण दिलंय, पण शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये त्या जातीमध्ये जन्म घेतल्या कारणानं या माणसांना सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये येता आलं नाही. त्या माणसांना सुद्धा मान सन्मानाची वागणूक कधी मिळाली नाही. त्या माणसांचं सुद्धा माझ्या स्वतंत्र अशा आदर्श अशा जगभरामधल्या आदर्श अशा लोकशाहीमध्ये या माणसांना सुद्धा मान सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, मान सन्मानाची जागा मिळाली पाहिजे. म्हणून मी ओबीसीचं आरक्षण या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना देतोय. नाही ऐकलं सरकारनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नावरून अनेक कारणं होती, पण या 340व्या कलमावरून आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. हे आरक्षण यायला 1994 साल उजडावं लागलं. 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगाने हा ड्राफ्ट स्वीकारला आणि आता कुठेतरी माणसं जरा मानानं सन्मानानं कुठेतरी नगराध्यक्ष होत होती. आता इथलं होईल गत नाही म्हणून तुम्हाला दिलं जात आहे. आता मान तालुक्यातल्या मसवड परिसरातला झडपीचा मेंबर पण तुमचा होईल. हे माणसं पडणारा बी तुमचाच आणि येणारा बी, गावच तुमचे, पॉकेटच तुमचे. पण साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष आता विरकर साहेब इथून पुढे तुमचा होणार नाही. होईल का तुमचा अध्यक्ष? आता कोण झालं आता साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष? झाली का नाही? का बरं झाली? गरीब नाही, गरिबीवरनं नाही आरक्षण दिलं जात. मी साताऱ्याच्या भूमीमध्ये उभं आहे. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव होतं. तिथं आपली माणसं गेलेत बरं का निवडून. माणसं गेली नसती तर बाबा तुमचा माणूसच नाही, असं कसं होईल? बघा, जे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले ना, तर ओपनच्या जागेवर निवडून आले. तो ओपनच्या, आता ध्यान देऊ नये का, ओपनच्या जागेवर निवडून आले.
सकाळी 11:30 वाजता दाखला मिळाला आणि 1:30 ते 2 वाजता साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं. आता माझ्यातला चळवळ्या कार्यकर्ता काय थांबणार, साताऱ्यात जायचं, विरोध करायचा. आलो साताऱ्यामध्ये. ओबीसीची माणसं किती, 100च्या पुढं माणसं नव्हती. आलो, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. ओबीसीची माणसं 100 आणि पोलीस 250. अरे म्हणलं, साताऱ्यामध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली असेल? सातारा कुणाचा आहे? यांच्या बापाची जहागीर आहे सातारा जिल्हा. मानखटावमध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. पारगाव खंडाळ्यामध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. वाईमध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. फलटणमध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी राहतो की नाही राहतो? राहतो की नाही? मग आता संख्या जर काढायची म्हटलं, बापराव, ती सुद्धा मोहीम आपल्याला राबवावी लागल. हिंगणे महाराज, कर्णवर साहेब, असं अब्दून काही आपल्या हाताला लागणार नाही. गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागल. ज्या माणसांना तुम्ही आमदार, खासदार, मंत्री, लिडरशिप दिल्या, त्या माणसाने तुमचं आज रोजीचं तुमच्या ताटातलं हे रिझर्वेशन संपवलेलं आहे. आता काही माणसं म्हणतील, हाके सर कसं संपवलं? काल परवाच मंत्रिमंडळातल्या एका सदस्याने महाराष्ट्रात सांगितलं, 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली. किती वाटली? 2017 ते आतापर्यंत 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली, दिली गेली. आता तुम्ही मला सांगा, हे जे ओबीसीचं आरक्षण आमच्या मराठा बांधवांना, आता ते पण सांगणार ना तुम्हाला, खूप क्लिअर आणि वास्तव तुमच्या समोर मांडणार. जो शासनकर्ती जमात आहे, जो महाराष्ट्राच्या 29 मुख्यमंत्र्यांपैकी जवळपास 24 मुख्यमंत्री ज्या माझ्या शासनकर्त्या जमातीचे झाले, ज्या 200 कारखान्यापैकी नियर अबाउट 90% कारखाने ज्यांच्या मालकीचे आहेत, महाराष्ट्रातल्या जवळपास 99% डीसीसी बँकांचे चेअरमन आमचा रुलिंग कास्ट असलेला, सुप्रीम कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ती जमात असलेला मराठा बांधव आहे. महाराष्ट्रातल्या 288 आमदारापैकी एससी एसटीच्या जागा सोडल्या तर 90% आमदार आमचा जो मराठा बांधव आहे, जो कोऑपरेटिव्ह सेक्टर असो, गावच्या उपजाऊ जमिनीपासून, गावच्या वेगवेगळ्या लोकदैवतांच्या ट्रस्टींपासून, या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या पदावर ज्यांची लिडरशिप आहे, तो समाज काय म्हणायला लागला? 56 मोर्चे काढले. त्यावेळी ते काय बोलले? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मला आरक्षण द्या. त्या मोर्चामध्ये सामील कोण झालं? तुम्ही, आम्ही सगळे सामील झालो. बरं, हा प्रश्न महाराष्ट्रापुरता आहे का गावडे साहेब? हा प्रश्न महाराष्ट्रापुरता नाही, हा प्रश्न देशभरामध्ये उपस्थित झाला. जाटांनी आंदोलन केलं, राजपुतांनी आंदोलन केलं, गुर्जरांनी आंदोलन केलं, पाटीदारांनी आंदोलन केलं. ध्यान देऊ नाही का ओबीसीनो? मग देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला, सामाजिक दृष्ट्या मागासांना आपण रिझर्वेशन दिलंय, पण गोरगरिबाच्या पोरांना आरक्षण द्यायचंय. संविधान संमती देत नव्हतं, तरी सुद्धा घटनेमध्ये घटना दुरुस्ती केली, 103वी घटना दुरुस्ती केली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सवर्णांचं आरक्षण, काय बोलतोय ध्यान देऊ नाही का? आमचे जरांगे दादा म्हणतात आमची लेकरं रस्त्यावर आली, आमची गरिबी आली, आम्ही 100 एकरावरनं 2 एकरावर आलो. ठीक आहे ना, मान्य आहे. आता तुमचा गरीब कुठं आणि आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीतला एखादा पालातला गरीब कुठं, ह्याची तुलना तर अजून इथं न्यायच नाही, धोरणच नाही सरकारकडे. तोच विषय बाजूला ठेवू.
पण गरिबांसाठी EWS आरक्षण आणलं. 103वी घटना दुरुस्ती केली. ध्यान देऊ नाही का? इकॉनॉमिकल विकर सेक्शन, आर्थिक दृष्ट्या मागासांना नरेंद्र मोदी साहेबांनी 103वी घटना दुरुस्ती केली आणि या देशभरामध्ये 10% गरिबाच्या लेकरासाठी आरक्षण आणलं. आता महाराष्ट्रापुरतं सांगतो. महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि स्वर्गीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. यांनी SCBCचं आरक्षण आणलं. कशाचं आणलं? SCBCचं. आहे का नाही 10%? हा, म्हणजे केंद्राचं 10%, महाराष्ट्रातलं SCBCचं 10%. हे आरक्षण गोरगरिबांच्या लेकरासाठी आणलेलं असताना आमचा मनोज दादा म्हणतो आम्हाला SCBC नको, आम्हाला EWS नको, तर आम्हाला काय पाहिजे? OBC मधून आरक्षण पाहिजे. आता ह्यांना शिक्षण नोकऱ्याचं पडलं नाही. मनोज जरांगे, मी तुला जाहीर आव्हान करतोय, अरे EWS आणि SCBCचा मेरिटचा कट ऑफ OBC पेक्षा कमी आहे. कोण इंजिनिअरिंगला, डॉक्टरकीला कोण ऍडमिशन घेत असली तर त्या पोरांना विचारा. EWSचं मेरिट लिस्ट OBC पेक्षा कमी आहे. पण पॉइंट आहे का नाही? EWSचं मेरिट कमी आहे, SCBCचं मेरिट कमी आहे आणि जास्त मेरिटचं तू कसं काय आरक्षण निवडतोय? त्यांना किती मार्काचा? 30 मार्काचा डिफरन्स. अहो, अर्धा मार्काचा जरी डिफरन्स असला तर त्या अर्ध्या मार्कामध्ये लाखो लोक असतात. जागा व्याकरण ते सांगतो अजून लय पुढे आहे. तर बाबा हो, नको SCBC, नको EWS, त्यांना पाहिजे OBC मधलं आरक्षण. राजकीय विरकर एखादा नगराध्यक्ष होतोय काय? तुमचा माणिकराव सोनवलकर जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय काय? बघतोच थांब जरा. त्यांना पडले गावगाड्यातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत राजकारणातली सर्व पदं हातात ठेवायची आहेत. म्हणून त्यांना OBCचं आरक्षण पाहिजे. इथं पत्रकार मंडळी आहेत, इथं सुशिक्षित मंडळी आहेत. जे बोलायचं ते कायद्याचं बोलायचं, जे बोलायचं ते संविधानाचं बोलायचं. अरे OBCचं आरक्षण दिलं कुणाला दादा? हो, आमच्या हरिनरके साहेबांच्या भाषेमध्ये दोज आर सोशली बॅकवर्ड. आता मला एक बहादर भेटला बरं का, विचारवंत, TV चॅनलवरच बोलला, हाके सर तुम्ही सारखं इतिहासावर बोलताय, गावातल्या सोशल डिस्क्रिमिनेशनवर बोलताय. मग आमचं राजा झालं होतं तर तुमचं झालं नव्हतं का? मला प्रश्न विचारला, चॅनलवर विचारला. हो म्हणलं झालं होतं. ते म्हणले होळकर राजे नव्हते.